तसेच आपल्या लोहा कंधारचे माजी आमदार आणि आता होणारे भावी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, तसेच आमचे नागनाथ अण्णा विरोधे, आदरणीय मिलिंदजी पाटील साहेब, आदरणीय प्रवीण पाटील साहेब, तसेच आदरणीय बबनराव राठोड साहेब, श्यामबापू देशमुख साहेब, आदरणीय धनराज गुट्टे साहेब, पाटील ताई चिखलीकर मॅडम, तसेच आदरणीय शरद पवार, आदरणीय केरबा सावकार, चंद्रसेन पाटील साहेब, जाफरुद्दीन साहेब, रामदासजी जयभाऊ साहेब, देवदास भाऊ राठोड साहेब व उपस्थित प्रमुख शक्ती पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, जमलेले बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे आज मला ह्या ठिकाणी उभारायची संधी म्हणजे आज भारतीय जनता पार्टीनं मला एकदम एक गरीब कुटुंबामध्ये मी जन्मला अशा कार्यकर्त्याला तिकीट देऊन जे माझ्यावर जो भारतीय जनता पार्टीने विश्वास टाकलेला आहे, तरी मी भारतीय जनता पार्टीला खूप धन्यवाद देतो. विशेष साथ दिली, प्रयत्न केला. मी तुमचे कधीही तुमचे आभार म्हणजे एवढे आभार आहेत की कधी तुमचे आभार फेडू शकत नाही. मला इथं माहिती आहे की मी 1-2 वर्षाचा येऊन भेटून गेलो लोहा कंधारमध्ये, लोकांशी चर्चा केलेली होती. भैया हे परत तुम्हाला माहीत नसेल, आमदार साहेबाला माहीत नसेल, मी 2 वेळेस येऊन इथल्या लोकांशी चर्चा करून गेलो. इथे केरवा सावकार आपले विटनेस आहेत, त्याच्याशी मी संवाद साधला काय प्रॉब्लेम आहेत ह्या ठिकाणचे. तर ते म्हणाले की आम्ही 60 लाखाची लीड देऊन देखील आपला जो खासदार आहे तो आतापर्यंत इकडे पाय देखील ठेवलेले नाही. तेव्हा म्हणलं असं काय बरं, मला याचा प्रश्नाचं उत्तर त्यावेळेस कळलं नाही, नवीन होतं त्या ठिकाणी. जर 60 लाखाची लीड देऊन एवढं तुम्ही 60,000ची लीड देऊन तुम्ही जर तो जर इकडे खासदार येत नसेल तर किती मोठी दुःखाची गोष्ट आहे. तर मी ताई आता म्हणाल्या की साहेब तिकडे जात आहेत खासदार, आपले खासदार साहेब चिखलीकर पाटील साहेब, ताई तुमचा बरोबर येणार, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी आणि चिखलीकर पाटील साहेब दोघंही मिळून आम्ही आपल्या ह्या मतदारसंघावरती चांगल्या प्रकारे लक्ष देऊन आम्ही काम करू. तुम्ही फक्त आम्हाला ऑर्डर करा, एवढंच मी तुम्हाला इथं शब्द देऊ इच्छितो. सगळ्यांना मी इथं जे काय मागील 5 वर्षात जे गद्दार केले माझी खासदारांनी, ती माझ्याकडनं जप्ती होणार नाही ही तुम्हाला ह्या ठिकाणी मी ग्वाही देतो. कारण मी तुम्हाला फक्त या ठिकाणी आता वोटिंग मागायला आलेला आहे. मी तुमचा कधी भ्रम निराश करणार नाही. मला नरेंद्र मोदी साहेबांबरोबर एक सैनिक म्हणून तिथं त्यांच्या खंड्याला खंडा लावून लढण्यासाठी जो मला संधी मिळालेली आहे, तर तुम्ही आपल्या मतदानाच्या रूपानं मला तुम्ही सपोर्ट करावा, वोटिंग करावं ही मी तुम्हाला विनंती करतोय. आणि मी खासदार म्हणून असे या ठिकाणी वावरणार नाही. असा जो आज माझ्या अंगावर जे कपडे आहेत अशाच प्रकारचा मी 5 वर्ष तुम्हाला ह्या समोर दिसणार आहे. मी आज तुम्हाला दुसऱ्याने सांगतो की मी खासदार म्हणून राहणार नाही, ह्या देशाचा एक चौकीदार म्हणून राहू इच्छितोय. माझ्याकडे कसलाही घमंड नाही, माझ्यापाशी कसलाही जातीभेद नाही, माझ्याकडे कोणताही कार्यकर्ता आला तर कधी खाली हाताने जाणार नाही ही तुम्हाला मी ग्वाही देतो. आणि इथले जेही काही प्रश्न असतील ते मी आटोक्यात सोडण्याचा प्रयत्न करतो. जास्त काही बोलणार नाही, येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं.